न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी गणपती उत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्च मध्ये 3 अधिकारी, 17 पोलीस अंमलदार आणि 23 होमगार्ड सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। हा रूट मार्च माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे व मोरे यांनी या रूट मार्चचं आयोजन केलं। रूट मार्च दरम्यान पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला। तसेच जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी दिला आहे। नमस्कार, मी दीपक सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन। उद्या आणि परवा राजूर गावामध्ये जे गणपती विसर्जन आहे त्या अनुषंगाने राजूर गावामध्ये जे विसर्जन मार्ग आहेत, ज्या ठिकाणी गणपती मंडळ बसलेले आहेत तिथून रूट मार्च घेण्यात आलेला आहे। तरी सर्व राजूरवासियांना माझी नम्र विनंती आहे, सर्व गणपती मंडळांना माझी नम्र विनंती आहे, उद्याच्या आणि परवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। तसेच विसर्जन मिरवणुकीत असणारे लहान मुलं, वृद्ध मंडळी, महिला यांची काळजी घेण्याच्या अनुषंगाने देखील आपण काळजी घ्याल, आवाजाची मर्यादा पाळाल आणि कुठल्याही प्रकारे काहीही गालबोट लागणार नाही याची ते दक्षता आपण सर्व घ्याल। त्या अनुषंगाने प्रशासनाची देखील तयारी आहे आणि आपली सर्वांची मोलाची साथ अपेक्षित राहील। एवढेच बोलेन, थांबतो। धन्यवाद। प्रतिनिधी राजेंद्र आंबले, अकोले।